आमचं राहू द्या झाकून आणि लोकांचं पाहू द्या वाकून अशीच गत महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या मुलाची झाली। महाराष्ट्र राज्याची गौरवशाली परंपरा रसातळाला मिळत सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यांच्या कार्ट्यांनी महाराष्ट्राचा पुरता बिहार करून ठेवलाय। होय, राज्यातील मंत्र्यांची मुलं मोकाट सुटलीत आणि जनता बेजार झाली। त्याला कारण ठरलं सामाजिक न्याय खात्याचे मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाचे कृष्णकृत्य। मात्र यात सिद्धार्थ संजय शिरसाटच नाही तर ही यादी मोठी आहे आणि यामुळेच हे सरकार बदनाम होतंय असं म्हटलं तरी अजिबात चुकीचं ठरणार नाही। पाहुयात महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या मुलांचे हे तालिबानी कारनामे। नंबर 1, सिद्धार्थ शिरसाट। संजय शिरसाट हे सध्या सामाजिक न्याय खातं सांभाळतात, पण त्यांचाच मुलगा सिद्धार्थ शिरसाट याच्यावर एका विवाहितीने गंभीर आरोप केलेत। लग्नाचं आमिष आणि गर्भपात आणि मानसिक छळ केल्याचा आरोप पहिलेना केलेला आहे। नंबर 2, शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलावर देखील एका कंपनीच्या सीईओचे अपहरण करून त्याला मारहाण केल्याचा आरोप आहे। तसेच पोलिसात अपहरण, धमकी आणि मारहाणीचे गुन्हे देखील दाखल आहेत। नंबर 3, आदित्यराज जयकुमार गोरे। हा राजकुमार गोरे यांचा मुलगा सातारा कोल्हापूर रोडवर जीवघेणे बाईकने स्टंट करतो। मध्यवर्ती काळात याचे व्हिडिओ देखील समोर आले। रीलसाठी स्वतः सोबत इतरांचा जीव धोक्यात घातल्याचा विरोधकांचा आरोप याच्यावर सुद्धा आहे। नंबर 4, चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपचे जाहीर नेतृत्व करणारा नेता। त्याचा मुलगा संकेत बावनकुळे हा नागपूरमध्ये भरधाव ऑडी चालवत असताना 5 वाहनांना धडक देतो, पण पोलीस मात्र काहीच कारवाई करत नाहीत। पण याच ठिकाणी एखाद्या गरीबाचा मुलगा असता तर काय केलं असतं ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। नंबर 5, तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज घरातून लाखो रुपये घेऊन बँकॉकला जाण्यासाठी निघाला होता, तोही चार्टर्ड विमानाने। शासकीय यंत्रणा लावून त्याला चेन्नईतून परत आणलं गेलं। पण प्रश्न असा की सामान्य नागरिकाचं मूल असतं तर पोलिसांनी काय केलं असतं ते देखील तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तर हे होते 5 मंत्र्यांचे मुलांचे कर्मकांड। मंत्र्यांच्या या पुढच्या पिढीनं आपल्या कारनाम्यांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय प्रतिमेला गालबोट लावलंय। राज्यकारभार तर करायला आले पण स्वतःचं घर सांभाळता येत नाहीत, अशी स्थिती या सत्ताधाऱ्यांची झाल्याचं दिसतंय। कोणी अपहरणात, कोणी स्टंट मध्ये तर कोणी हुंड्यात बळी पडताना दिसत असल्याचं समोर आलेलं आहे। तसेच हे तलवारीच्या पातळीवर बसलेले राजपुत्र कायदा सुव्यवस्थेला थप्पड मारतायत। त्यामुळे अख्खी हयात राजकारणात घालवणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांची कारकीर्द या कार्ट्यांच्या कारवाईमुळे बदनाम होतच आहेत आणि त्यासोबतच महाराष्ट्राची अब्रू निघते ती वेगळीच। त्यामुळे पुढाऱ्यांनो आता तरी जागे व्हा आणि स्वतःच्या बिघडलेल्या अवलादींना सरळ करा असं म्हणायची वेळ आलीय। की यावर तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।